नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमेचा सण आता अगदी जवळ आला आहे आणि या निमित्ताने अनेक महिलांना काही महत्त्वाचे प्रश्न पडतात. जसं की वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ असेल, कोणत्या रंगाच्या बांगड्या शुभ मानल्या जातात, वडाची पूजा कशी करावी, तसेच वडपूजन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, वडाला प्रदक्षिणा घालताना मनोभावे कोणती प्रार्थना करावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वटपौर्णिमेची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेविषयीची ही सर्व महत्त्वाची माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सर्वप्रथम आपण वटपौर्णिमेची तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे हे जाणून घेऊया. तर बघा, यंदा पौर्णिमा तिथी ही 28 जून पासून सुरू होत आहे. जरी पौर्णिमा 28 तारखेला सुरू झाली असली तरी उदय तिथीनुसार वटपौर्णिमेचे व्रत आणि वडाची पूजा आपल्याला सोमवारी 29 जून 2026 रोजी करायची आहे. आता वडाची पूजा करण्यासाठी सकाळी 6:30 पासून ते दुपारी 12:30 पर्यंतचा काळ हा सर्वात शुभ मानला जातो आणि त्यामुळे शक्य असल्यास या वेळेमध्येच वडाचं पूजन करायचं आहे. आता काही महिलांना काही कारणांमुळे या शुभ मुहूर्तामध्ये पूजा करता येत नाही, तरी घाबरण्याची किंवा टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण 29 जून हा संपूर्ण दिवस वटपौर्णिमेचाच आहे. त्यामुळे दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा श्रद्धेनं आणि भक्तिभावानं वडाचं पूजन करायचं आहे. आता वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त मिळाला तर उत्तमच, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनातील श्रद्धा, भक्ती. त्यामुळे शुभ मुहूर्त चुकला म्हणून मनात कोणतीही शंका आणायची नाही. दिवसभरात तुमच्या सोयीनुसार तुम्हाला भक्तिभावानं वटपौर्णिमेची पूजा करायची आहे. आता आपण जाणून घेऊया वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे. तर बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी हिरवा, लाल, पिवळा, गुलाबी आणि केसरी हे रंग विशेष शुभ मानले जातात. आता हिरवा रंग समृद्धी, सुखशांती आणि वाढीचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे हिरवी साडी आणि हिरव्या बांगड्या वटपौर्णिमेला विशेष शोभून दिसतात. लाल किंवा मरून रंग हा सौभाग्य, प्रेम आणि मंगल कार्याचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे अनेक महिला या दिवशी लाल रंगाची साडी घालत असतात. आता पिवळा रंग आनंद, सकारात्मकता आणि धनधान्याचं प्रतीक आहे. गुलाबी रंग हा वैवाहिक जीवनातील प्रेम, आपुलकी आणि गोडवा वाढवणारा मानला जातो. तर केशरी रंग उत्साह, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. म्हणून शक्य असल्यास या 5 शुभ रंगांपैकी कोणत्याही रंगाची साडी परिधान करा, किंवा नाहीच शक्य झालं तर तुमच्याकडं जी साडी असेल ती तुम्ही घालू शकतात. फक्त आपल्याला काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी वटपौर्णिमेच्या दिवशी घालायची नाही. बाकी हे 2 रंग वगळता तुम्ही इतर कोणत्याही रंगाची साडी घालू शकतात. आता बांगड्यांबाबत बोलायचं झालं तर बघा, हिरव्या, लाल किंवा इतर पारंपरिक रंगांच्या बांगड्या घालणं सुद्धा शुभ मानलं जातं. फक्त आपल्याला काळ्या रंगाच्या बांगड्या आणि पूर्ण पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालायचं टाळायचं आहे. बाकी इतर सर्व रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू शकतात. आता आपण जाणून घेऊया वटपौर्णिमेची पूजा कशी करायची आहे. तर बघा, आपल्याला वटपौर्णिमेच्या पूजेसाठी हळद, कुंकू, अक्षता, फुले, सुती धागा, विडा, सुपारी, खण, नारळ, फळे, धूप, दीप आणि कापूर जवळ ठेवायचं आहे. 1 तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. आता वडाच्या झाडानं जवळ गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला थोडंसं पाणी त्या वडाच्या खोडापाशी म्हणजेच मुळांना अर्पण करायचं आहे आणि झाडाला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायची आहे. त्यानंतर विडा, सुपारी, फळांचा नैवेद्य दाखवून खण आणि नारळ अर्पण करून आपल्याला पूजा करायची आहे. आता यानंतर आपल्या हातामध्ये सुती धागा घेऊन वडाच्या झाडाभोवती 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि 7 प्रदक्षिणा घालताना तो धागा झाडाला गुंडाळायचा आहे. आता प्रत्येक प्रदक्षिणा ही केवळ एक परंपरा नसून ती आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना असते आणि म्हणून प्रत्येक प्रदक्षिणेला आपल्याला आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभो, त्यांना दीर्घ आयुष्य मिळो, आपल्या संसारात प्रेम, विश्वास आणि आनंद कायम राहो अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता ज्याप्रमाणे या वटवृक्षाला दीर्घ आयुष्य लाभलं आहे त्याप्रमाणे माझ्या पतीलाही निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो, तसेच जन्मोजन्मी हाच पती लाभो अशी भावपूर्ण प्रार्थना सुद्धा आपल्याला करायची आहे. वडाला 7 प्रदक्षिणा मारत असताना जो धागा आपण 7 वेळा त्या वडाच्या झाडाला गुंडाळत असतो, 7 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर उरलेला जो धागा आहे तो आपल्याला तसाच त्या वडाच्या झाडाला गुंडाळून ठेवायचा आहे. प्रदक्षिणा मारत असताना धाग्याला कुठेही गाठ मारायची नाही आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही धागा घेणार आहात वडाच्या पूजेसाठी प्रदक्षिणा मारण्यासाठी, तेव्हा तो धागा आपल्याला मोठा घ्यायचा आहे, जेणेकरून पूर्ण वडाला 7 प्रदक्षिणा मारत असताना धागा मध्येच संपणार नाही आणि उरलेला धागा आपल्याला तसाच त्या इतर धाग्यांमध्ये अडकून ठेवायचा आहे. आता बघा,
अशा प्रकारे आपल्याला वडाची पूजा करायची आहे। आता वडाची पूजा करत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आजकाल आपण पाहतो की वडाची पूजा सुरू असताना अनेक जणी फोटो काढण्यात, व्हिडिओ बनवण्यात किंवा रील्स बनवण्यात व्यस्त असतात, पण त्यामध्ये काही गैर नाही। पण बघा, पूजा करताना आपलं संपूर्ण लक्ष देवपूजेकडं आणि प्रार्थनेकडं असणं अधिक महत्त्वाचं असतं। आणि मग जेव्हा तुम्ही वडाची पूजा करत असाल किंवा प्रदक्षिणा घालत असाल तेव्हा तुमचं मन फक्त आणि फक्त तुम्ही करत असलेल्या पूजेमध्ये असू द्या, मोबाईलकडं, फोटो काढण्याकडं किंवा रील्स बनवण्याकडं जास्त लक्ष देऊ नका। तसेच प्रदक्षिणा घालताना एकमेकींसोबत गप्पा मारणं टाळा, कारण या काही मिनिटाच्या पूजेमध्ये आपण आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी, सुखी संसारासाठी आणि पुढच्या 7 जन्मी हाच पती मिळावा यासाठी मनापासून प्रार्थना करत असतो। आणि मनापासून केलेली प्रार्थना हीच खरी सर्वात मोठी पूजा असते। आणि म्हणून वडाची पूजा करत असताना शांततेने आणि एकाग्रतेने पूजा करण्याचा आणि प्रार्थना करण्याचा प्रयत्न करा। आता वडाचं पूजन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपल्या सोबत आलेल्या ज्या इतर सुवासिनी स्त्रिया असतील त्यांना हळद कुंकू लावायचं आहे। तसेच त्यांची ओटी आपल्याला भरायची आहे। मग ओटीमध्ये खण, नारळ, आंबा किंवा आपल्या परंपरेनुसार इतर एखादं फळ ठेवून ओटी भरायची आहे। एकमेकींना अखंड सौभाग्याचं शुभ आशीर्वाद द्यायचे आहे आणि प्रेमाने वटपौर्णिमेचा सण साजरा करायचा आहे। आता आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक वृक्षांची पूजा केली जाते, पण वटपौर्णिमेला विशेषतः वडाच्या झाडाची पूजा केली जाते। का तर बघा, वडाचा वृक्ष दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंडतेचं प्रतीक मानला जातो। म्हणून या दिवशी वडाला प्रदक्षिणा घालताना अशी प्रार्थना केली जाते की ज्याप्रमाणे या वटवृक्षाला दीर्घायुष्य लाभलं आहे त्याप्रमाणे आपल्या पतीलाही निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो आणि आपला संसारही या वटवृक्षाप्रमाणे दृढ, सुखी आणि समृद्ध राहो। तर बघा, वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते, यामागे एक सुंदर कथा सांगितली जाते। थोडक्यात आपण ती कथा जाणून घेऊया की पौराणिक कथेनुसार माता सावित्रीनं आपल्या पती सत्यवानाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याला पुन्हा जीवनदान मिळावं यासाठी अखंड श्रद्धा आणि निष्ठेनं प्रयत्न केले। तिच्या पतिव्रताच्या सामर्थ्यामुळे सत्यवानाला पुन्हा जीवनदान मिळालं असं सांगितलं जातं। आणि म्हणूनच आजही सुवासिनी महिला माता सावित्रीचा आदर्श समोर ठेवून वटपौर्णिमेचं व्रत करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी प्रार्थना करतात। आता बघा, वटपौर्णिमा म्हणजे केवळ एक व्रत नाही, तर हा पती पत्नीमधील प्रेम, विश्वास, निष्ठा आणि एकमेकावरील श्रद्धा, एकमेकांसाठी केलेल्या प्रार्थनेचा दिवस आहे। म्हणून पूजा करताना केवळ विधी पूर्ण करण्यापेक्षा मनापासून प्रार्थना करणं अधिक महत्त्वाचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दिवसभर आणि रात्रीसुद्धा उपवास करायचा आहे। वटपौर्णिमेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो। आता सर्वात महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे अनेक महिलांना सोमवारचा उपवास देखील असणार आहे आणि मग वटपौर्णिमेचा उपवास संध्याकाळी सोडायचा नाही, तर मग सोमवारचा उपवास कसा सोडायचा याबद्दल आपल्या चॅनलवर लवकरच व्हिडिओ येऊन जाईल, त्यामध्ये संपूर्ण माहिती सांगितली जाईल। तर बघा, यंदा 29 जून रोजी श्रद्धेनं आणि भक्तिभावानं वटपौर्णिमेचं व्रत करायचं आहे आणि तुम्ही यंदा कोणत्या रंगाची साडी नेसणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू